पेपर सोडून घेणार आहोत. This call is now being recorded. मिशन आरंभ ऑनलाईन शिष्यवृत्ती तासिका बुद्धिमत्ता या विषयाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. This call is now taking notes. तर प्रश्न पाहता. चंद्राला सूर्य म्हटले, सूर्याला पृथ्वी म्हटले, पृथ्वीला मंगळ म्हटले, मंगळाला शनी म्हटले, तर जीवसृष्टी असलेला ग्रह कोणता? तर पाहता, चंद्राला काय म्हटले पाहता, चंद्राला सूर्य म्हटलेला आहे, सूर्याला पृथ्वी म्हटलेला आहे आणि पृथ्वीला मंगळ म्हटले, पृथ्वीला मंगळ म्हटलेला आहे पहा, आणि मंगळाला शनी म्हटले, तर जीवसृष्टी असलेला ग्रह कोणता आहे? आता जीवसृष्टी कोणत्या ग्रहावर आहे? तर जीवसृष्टी आहे पृथ्वी या ग्रहावर. पृथ्वीला काय म्हटलंय पहा, पृथ्वीला काय म्हटलेलं आहे पहा, या ठिकाणी पृथ्वीला मंगळ म्हटलेलं आहे, मंगळ. म्हणून आपलं उत्तर येते मंगळ. पुढचा प्रश्न पाहता. तर खालील आकृतीत एकूण त्रिकोण किती? तर अशा प्रकारचा प्रश्न आला तर काय करायचं पाहता. जर यामध्ये विचारलं असतं की साधा त्रिकोण आहे आणि यामध्ये किती त्रिकोण आहे, तर आपण यामध्ये काय केलं असतं पहा, की आकृती भाग केले असते पहा, 1 2 3, आणि या तिघांची बेरीज केली असते, 1 2 3, 3 3 6, म्हणजे या आकृतीमध्ये 6 त्रिकोण आहेत. परंतु या ठिकाणी पाहता काय आहे, याचे 3 भाग केले आहे. पाहता येईल 1 2 3 4, इथे 4 भाग आहे पहा. खाली पण पाहता 1 2 3 4, इथं पण पहा 1 2 3 4. आता प्रथमतः जो सर्वात वरचा भाग आहे, आपण त्यातील त्रिकोण मोजूया. 1 + 2 + 3 + 4, 1 2 3, 3 3 6, 6 4 10, म्हणजे पहिल्या जो सर्वात वरचा टोकाचा त्रिकोण आहे त्यामध्ये 10 त्रिकोण आहे. आता हा जो आहे पुढचा, हा यामध्ये किती त्रिकोण आहे पाहता, पुन्हा 1 + 2 + 3 + 4, किती आहे 10. आता संपूर्ण मोठा त्रिकोण, जो मोठा त्रिकोण आहे यामध्ये किती त्रिकोण आहे पहा, 1 + 2 + 3 + 4, बरोबर 10, आणि या सर्वांची बेरीज करायची. 10 10 20, 20 10 30, म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 30 त्रिकोण आहेत. पुढचं पाहा. सोबतच्या आकृतीत चौरस किती आहे? सोबतच्या आकृतीमध्ये चौरस किती आहे? चौरस काय करायचं, याला क्रमांक देऊन घ्यायचे. 1 2 3, हे आडवे क्रमांक दिले. आता आपण उभे क्रमांक देऊया, 2 1 2 आणि 3. तर चौरस म्हणजे काय, ज्या आकृतीचे चारही कोण समान आहे, चारही कोण समान आहे आणि चारही बाजू कोण आणि बाजू दोन्ही समान पाहिजे. म्हणजे कोण हा काटकोन पाहिजे, चारही कोण काटकोन, आणि चारही कोण काटकोन आणि चारही बाजू समान, त्याला म्हणतात चौरस. मग चौरस किती? मग चौरस करता काय करायचं आता, काय करायचं, सर्वात नंबर दिल्यानंतर जी सर्वात मोठी संख्या आहे 3, 3 ह्या मोठ्या संख्येवर जोडी लावायची. या दोघांचा गुणाकार करायचा, 3 × 3,
3 गुणिले 3 3 त्रिक 9. पुन्हा पाहता नंतर ह्या 2 आणि 2 ची जोडी लावायची. 2 दुनी 4 आणि शेवटी काय राहिला 1 राहिला. तो 1 आहे तसं लिहायचा 1. 9 4 13 13 आणि 1 14. म्हणजे या आकृतीमध्ये 14 चौरस आहे. आता समजा यामध्ये जर आकृती वेगळी आली, या ठिकाणी जर उत्तर आपलं इथे 14, परंतु जर या ठिकाणी आकृती जर वेगळी आली कसं करायचं? वेगळी म्हणजे कशी पहा, यामध्ये आणखी दिले पहा या ठिकाणी अशा प्रकारे अशी आकृती आली. आता मग काय करायचं पहा आता. तर पुण्याला क्रमांक देऊन घ्यायचे 1 2 3 4. खाली पण पहा 1 2 3. आता या ठिकाणी पहा जे आडव्या रांगेत जे आपण क्रमांक दिले 4 आणि हा 3, मोठ्यात मोठा संख्या पहा, म्हणजे 3 गुणिले 4 करायचं. 3 चोक 12. नंतर 3 ची जोडी 2शी लावायची. 2 गुणिले 3 बेत्रिक 6. आणि आता यामध्ये 1 आणि 2 यामध्ये कोणता अंक घ्यायचा? यामध्ये जो मोठा अंक आहे तो घ्यायचा, 1 घ्यायचा नाही. 202. पहा आता 12 आणि 6 18 18 आणि 2 20. म्हणजे जर आपण या ठिकाणी अशा प्रकारे दोन्ही जर समान नसतील तर या ठिकाणी अशा 20 चौरस तयार होतील. म्हणजे कसाही प्रश्न आला तरी तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर लिहिता आलं पाहिजे. पुढचा प्रश्न पहा आता. पुढे दिलेल्या प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. तर क्रिकेट, कॅरम, फुटबॉल, हॉकी. क्रिकेट हा आउटडोर गेम आहे. फुटबॉल हा आउटडोर गेम आहे. हॉकी पण हा आउटडोर गेम आहे. आणि कॅरम हा इनडोर म्हणजे इनडोर गेम आहे. म्हणजे यामध्ये कॅरम हा शब्द गटात बसत नाही. पुढचा प्रश्न आपण घेऊया. पुढे दिलेल्या प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. आता अशा प्रकारचा प्रश्न आला, मी तुम्हाला मागे सांगितलं, मागच्यात असे केलं की आपले सर्व वर्ग पाठ पाहिजे. आपले 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ पाहिजे. 1 ते 10 पर्यंत घन आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर मूळ संख्या, सर्व मूळ संख्या आपल्या पाठ पाहिजे. हे बेसिक आहे. म्हणजे अशा प्रकारचा कोणताही प्रश्न आला तर आपण उत्तर लगेच लिहू शकतो. पाहता तर पाहता या ठिकाणी काय कोणती क्रिया केली आहे. तर पाहता यामध्ये एकशे 70 342 124. पाहता यामध्ये काय केलं का की मी तुम्हाला आता म्हटलं की आपले वर्ग पाठ पाहिजे, घन पाठ पाहिजे. लक्षात घ्या, 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 4 चोक 16 16 चोक 64, 5 चा घन 5 5 25 25 5 125 125, 6 चा घन 6 चा घन 7 चा घन. तर पाहता या ठिकाणी
124 ही संख्या पहा 125 जवळची पहा, म्हणजे हे काय असणार पहा, 5चा घन म्हणजे 5चा घन जे उत्तर येतं 125, त्यातून 1 वजा केला इथं. पहा आता पुढं जे 26 आहे हा 3चा घन आहे. 3चा घन किती येतोय 27. 27 मधून 1 वजा केला. आता हा जो 342 हा आहे हा 7चा घन आहे. 7चा घन 343 आहे बा. 7चा घन बरोबर 343 वजा 1 बरोबर 342. म्हणजे पर्याय नंबर 3 हे सारखेच आहे. 3, 2 आणि 4. मात्र हा जो 170 पर्याय आहे हा काय पहा 170 हे जवळपास कोणताही घन नाही, म्हणजे तो वर्ग आहे पहा. 169 आहे. तो वर्ग आहे पहा, म्हणजे 13चा वर्ग आहे पहा. त्यामध्ये 1 मिळवला पाहिजे, म्हणजे हा पर्याय वेगळा येतो. म्हणजे म्हणून आपले या ठिकाणी 1 ते 30 पर्यंत सर्व वर्ग आपले पाठ असावेत आणि 1 ते 10 पर्यंतचे घन पाठ असावेत. म्हणजे संख्या दिसताच आपल्याला आपण ते उत्तर काढू शकतो. पुढचं पाहता, पुढे दिलेल्या प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. करडई, सूर्यफूल, वाटाणा, जवळ. पाहता मग करडई हे काय आहे, यापासून तेल मिळतं पहा. सूर्यफूल तेल मिळतंय, जवळ तेल मिळतंय. वाटाणा हा शब्द वेगळा आहे. पर्याय नंबर 4. बुद्धिमत्ता जो विषय आहे यामध्ये आपलं जे सामान्य ज्ञान आहे, हे सामान्य ज्ञान जितकं जास्त तितकं त्या ठिकाणी तुमचं ॲक्युरसी पेपरमध्ये जास्त असते पहा. पुढचा प्रश्न आपण घेऊया. गटात न बसणारे पद ओळखा. पुढे दिलेल्या प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. पहा 472, 874, 632 आणि 258 यामध्ये गटात न बसणारे पद कोणतं आहे? पाहता मग सर्व संख्या सम आहेत, हे तर होत नाही पहा. आता आपण आता एखादा पाढा आहे का ते पाहायचं, सर्व संख्या एका पाड्यात आहेत का, किंवा यात कसोटी आहे पहा. 2ची कसोटी, 3ची कसोटी, 5ची कसोटी. आता आपण याला 3ने भागाचा पाहू प्रत्येक संख्येला. पाहता 3ची कसोटी काय आहे, अंकाची जर बेरीज आपण बेरीज केली, त्या बेरीज जर 3ने भाग गेला तर त्या संख्येला 3ने भागायचं पहा. 4 आणि 7 11, 11 आणि 2 13. 4 अधिक 7 अधिक 2 बरोबर 11. म्हणजे या 3 याला भाग जात नाही. 6 अधिक 3 अधिक 2, 6 आणि 3 9 2 11, याला पण 3ने भाग जात नाही पहा. 8 अधिक 7 अधिक 4, 8 7 15 4 19, 19 ला पण 3ने भाग जात नाही. आता 258 पहा. 2 अधिक 5 अधिक 8, 2 आणि 5 7, 7 आणि 8 15, 15 ला 3ने भाग जातो. म्हणजे 258 ला 3ने निश्चयच भाग जातो बा. 258 ला या संख्येला 3ने निशेष भाग जातो. म्हणून पर्याय नंबर 4 हे पद वेगळं आहे, ही संख्या वेगळी आहे, इतर संख्या वेगळ्या आहे. पुढचं उदाहरण घेऊ आपण आता. पुढे दिलेल्या प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. पहा त्या ठिकाणी काय दिले पहा. पर्याय नंबर 1, पर्याय नंबर 2, पर्याय नंबर 3 पहा, पर्याय नंबर 4 यामध्ये
पहिल्या आकृतीचे दोन भाग केले पहा, बरोबर. म्हणजे दोन रेषेमुळं चार भाग बनले पहा, समान भाग बनले. 1 2 3 आणि 4, चारही भाग समान बनले. दुसरी जी आकृती आहे, या आकृतीमध्ये दोन रेषेमुळं या आकृतीचे बरोबर चार भाग तयार झाले. 1 2 3 4. तिसऱ्या आकृतीमध्ये पहा, भाग केले परंतु चार समान भाग तयार होत नाही, म्हणून हा पर्याय वेगळा आहे. आहेत पहा, या ठिकाणी सर्व भाग समान आहेत, म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर 1, पर्याय नंबर 2 आणि पर्याय नंबर 4 हे सारखे आहे, सारख्या आकृती आहे. फक्त पर्याय नंबर ही जी 3 आकृती आहे, ही आकृती वेगळी आहे, गटात न बसणारी आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया आता. हा प्रश्न त्यावेळेस रद्द झाला होता पहा, त्यामध्ये या प्रश्नामध्ये पर्यायच नाही. पुढचा आपण घेऊया प्रश्न. प्रश्न आकृती. आता आरशातील प्रतिमा. आरशामध्ये काय असतं पहा, आरशामध्ये डावं उजवं दिसतं आणि उजवं डावं दिसतं पहा. प ळ स, पळस. काय करायचं, स फक्त स हा उजव्या बाजूने आहे, तो डाव्या बाजूने लिहायचा. ळ आणि प, म्हणजे पर्याय नंबर 3 हा याचं उत्तर आहे. 47चं पर्याय नंबर 3. अशा प्रकारे ही आकृती आरशामध्ये दिसेल. अतिशय सोपा प्रश्न असतो. आरशात दोन प्रश्न असतात आपल्याला परीक्षेला, आणि पाण्यातल्या प्रतिबिंबाचे 2. पाहता म्हणजे 4 आणि 4 8 मार्क, हातचे मार्क पहा. पास होण्यासाठी अतिशय सोपं आहे. आता पाण्यातील प्रतिबिंब 5 6 7, ही आकृती कशी दिसेल पाहता मग 7 म्हणजे पहा पर्याय नंबर जो 3 आहे पहा, अशा प्रकारे दिसेल. म्हणजे पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न पहा आता. 49. 49 ची आकृती आहे, पाण्यामध्ये कशी दिसेल पहा. पर्याय नंबर 3 हे याचं उत्तर आहे. पर्याय नंबर 3. पुढचं पाहूया आता. खालील संख्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. तर 12 14 18 26 आणि 38. 12 14 18 26 आणि 38 आणि प्रश्नचिन्ह. पहा, संख्या सर्व चढत्या क्रमाने वाढत चाललेल्या आहे, म्हणजे या ठिकाणी काहीतरी संबंध असेल पहा. संख्या वाढ 12 आणि 2 14, 14 आणि 4 18, 18 आणि या ठिकाणी 18 आणि 8 26. आता 26 आणि 12, 26 आणि 12, 26 आणि 12 38. मग आता या ठिकाणी किती असेल पहा, पुढची संख्या. पुढे या ठिकाणी 24 पहा, 24 किलो पैसे. तर 8 आणि 4 12, 62 उत्तर वायगणी. पुढचा प्रश्न घेऊ आपण आता. खालील संख्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा.
खूप सोपी आकृती पहा, दिसताच आपलं उत्तर मिळते. पहा पहिली आकृती पाहता या ठिकाणी यम एकदा लिहिले पहा. दुसऱ्या आकृतीमध्ये दुसऱ्या पदामध्ये इथं यम, इथं यम, इथं यम दोनदा लिहिले पहा. इथं पण यम दोनदा लिहिले. आता पहा या ठिकाणी पुढचं आता यन. आता या ठिकाणी यम इथं पहा, इथे एकदा, इथे एकदा, पुन्हा पहा इथं यम दोनदा, इथं दोनदा असणार आहे पहा. आता पुढे यम किती वेळा असणार आहे म्हणजे पाहता, पहिल्या पदामध्ये यम एकदा, दुसऱ्या पदामध्ये पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये यम यम एकदा एकदा, नंतर म्हणजे पहिल्या पदामध्ये यम एकदा, दुसऱ्या पदामध्ये यम एकदा एकदा, नंतर यन पाहता इथं यन, इथं यन एकदा आहे, इथं इथं यन एकदा आहे, इथं यन दोनदा. पहा लक्षात घेता इथं काय केलंय बा, यम एकदा एकदा, दुसऱ्या पदामध्ये इथं यम दोनदा दोनदा. मग इथं काय असणार आहे पहा, यम तीनदा असेल पहा, म्हणजे एक यम 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 झालं. तर यमचं उत्तर झालं. आता इथे यन पहा, इथं यन एकदा आहे, इथं यन एकदा आहे, इथं यन दोनदा आहे, म्हणजे इथं यन किती असणार आहे, दोनदा. म्हणजे आपलं उत्तर असणार पहा तीनदा यम आणि यन, तीनदा यम आणि यन. अतिशय सोपा प्रश्न आहे पहा. या ठिकाणी पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर पहा पुढील संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखा. 512, 256, 128, 64, 34 आणि 16. पहा तर 516चे 512चे निम्म पहा, तुम्ही जर निरीक्षण केलंय की संख्या निम्म्या निम्म्याने कमी होत चालले पहा. 512, 512चे निम्म 256, म्हणजे संख्या काय झाल्या, निम्म्याने कमी झाली. पहा 256चे निम्म किती आहे, 128. 128चे निम्म किती आहे, 64. पण 64चे निम्म किती पाहिजे, 32 पाहिजे. परंतु आणि 32चे निम्म किती पाहिजे, 16. म्हणजे या ठिकाणी ही जी चौथी संख्या आहे, ही चौथी संख्या या ठिकाणी न देता 32 हवी होती. म्हणजे इथं 32 संख्या पाहिजे होती. म्हणून या संख्या मालिकेत चुकीचं पद कोणतं आहे, तर 34 हे जी संख्या आहे हे चुकीचं पद आहे. जर या ठिकाणी 32 लिहिलं असतं तर ही संख्या मालिका पूर्ण झाली असती. परंतु या ठिकाणी 34 लिहिल्यामुळं हे चुकीचं पद या ठिकाणी आहे. पुढचं पाहता, पुढचा प्रश्न घेऊ आपण. 73, 67, 62, 65, 49 आणि 43. 73, 73 तुम्ही निरीक्षण करा. 73 मधून 6 वजा केले, उत्तर येते 67. वजा 6. पुन्हा आता आपण या ठिकाणी पाहता, मी पाहिलं जर पहा इथं 49 मधून 6 वजा केले, इथं वजा 6, इथं पण वजा 6 येते पहा. म्हणजे 67 मधून जर आपण 6 वजा केले तर उत्तर यायला पाहिजे आपलं 61. उत्तर किती यायला पाहिजे, 61 यायला पाहिजे. 61 मधून 6 वजा केले, उत्तर येते 55. 55 मधून जर वजा 6 केले, उत्तर येते 49. 49 मधून जर आपण 6 वजा केले, उत्तर येते 43. म्हणजे या ठिकाणी पहा काय केलंय, ही संख्या मालिका, ही जी संख्या मालिका आहे ही संख्या मालिका योग्य आहे. पण यामध्ये चूक काय दिलं, चुकीचं पद कोणतं आहे यामध्ये, 62. 62 ही संख्या चुकीचं पद दिल्यामुळं ही संख्या मालिका चुकलेली आहे. इथं काय पाहिजे, 61 पाहिजे.
म्हणजे आपलं उत्तर आले पर्याय नंबर 3 62. तर पुढचं पाहूया. खालील मालिकेत क्रमाने येणारे पद ओळखा. पहा, खालील मालिकेमध्ये क्रमाने येणार पद. पुढची आकृती कोणती असेल पहा. काय केलं पहा आता. पाहायचं आपण आता. त्रिकोण पहा आता पहिल्या आकृतीमध्ये ही जी आकृती आहे यामध्ये त्रिकोण इथं आहे. तो कुठे गेला पहा आता. दुसऱ्या आकृतीमध्ये एक घर पुढे सरकलंय पहा उजव्या बाजूने. तिसऱ्या आकृतीमध्ये पहा एक पुढे सरकलाय म्हणजे इथं कुठे असणार आहे पहा तो जो त्रिकोण आहे इथं असणार आहे पहा. आता हे झालं त्रिकोणचं. पुढचं पहा आता चौकोन पहा. चौकोन एक घर पुढे सरकलं पाहिजे. चौकोन इथं आहे तो इथं आला. इथून तो इथं आला म्हणजे तो कुठं असणार आहे पहा इथं. त्यानंतर वर्तुळ रिकाम वर्तुळ किंवा होतं वर्तुळ बा रिकाम वर्तुळ इथं होतं बा. ते एक घर पुढे सरकलंय नंतर पुन्हा एक घर सरकलंय म्हणजे इथं असेल पहा. आणि तर राहिलं काय भरलेलं वर्तुळ. म्हणजे पहा अशा प्रकारे पर्याय नंबर 1 आता एक आहे का 2. पर्याय नंबर 1 का 2 दोन्ही सारखे आहेत. आता जो बाण आहे पाहता बाण सरकलाय पाहता. पहिल्या आकृतीमध्ये तो बाण होता असा होता. तो बाण काय झाला मग आता तो असा झाला. दुसऱ्या आकृतीमध्ये तो बाण पुन्हा काय झाला असा झाला. आणि पुढच्या आकृतीमध्ये काय असणार आहे तो बाण तो असा होणार आहे. म्हणजे पर्याय नंबर 2 ही याची आकृती आहे. पर्याय नंबर 2 या क्रमाने येणारे पद आहे. अतिशय आकृत्याचे प्रश्न अतिशय सोपे असतात आणि या प्रश्नांना वेळ पण कमी लागतो. पुढचं पाहता प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडायची. प्रश्न आकृती सोपं आहे. हा प्रश्न होतो निरीक्षणाचा प्रश्न आहे. बरोबर पाहायचं आपण की सर्व एकदम बरोबर कोणती आकृती पहा. एकदम आकृती कोणती पहा. जर निरीक्षण केलं तर 4 नंबर पर्याय पहा. एकदम आकृती समान आहे पहा. यामध्ये पहा 3 बसणार नाही कारण इथं डोळे वेगळे आहे पहा. त्यानंतर 2 बसणार नाही कारण हा जो नाकाचा भाग आहे तो उलटा केलेला आहे पहा. हे पण बसणार नाही प्रत्येक पहा. त्यानंतर 1 मध्ये पहा जे डोळ्याचं जे आहे ना रंग दिला डोळ्याचा अर्धा भाग रंगवलेला तो पण इथं बसत नाही. म्हणजे पर्याय नंबर 4 हे या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहता. आता या तंतोतंत हे पण काय आहे प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती. आपल्याला शोधायचे तंतोतंत दिसणारी आकृती शोधा. पाहता कोणती आकृती पहा समान दिसते पहा तंतोतंत. तर आपण पाहता पहिली आकृती पाहूया आपण. याच चौकोन आहे हा. चौकोनात म्हणजे जी रेष आहे ती या बाजूला आहे म्हणजे हा पर्याय गेला. आता पुढचा पाहता यामध्ये सर्व आहे परंतु ही जे आहे हा भाग आहे हा दुसऱ्या बाजूला आहे हे पण नाही. तिसरी आकृती पहा आपण आता ही बसती पहा आकृती. सर्व म्हणजे वर्तुळ या बाजूला आहे. भरलेलं वर्तुळ पण या ठिकाणी आहे. हा भाग पण या ठिकाणी आहे आणि म्हणजे संपूर्ण आकृती बसती पहा. म्हणजे पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तंतोतंत आकृती अशी दिसणार आहे. पाहता प्रश्न पुढे पाहू आपण. एका रांगेत विराटच्या उजवीकडे
15 मुले. पहा विराट. विराटच्या उजवीकडे किती मुलं आहे? 15 मुलं आहेत. विराटच्या उजवीकडे किती मुलं आहेत? 15. आणि विराटच्या डावीकडे 21 मुलं आहेत. याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या उमेशचा क्रमांक कितवा? मग काय करायचं बघा, ही दिलेली माहिती आहे. या दिलेल्या माहितीवरून आपण त्या रांगेत एकूण किती मुले आहेत ते काढायचंय. मग 21 अधिक 15 आणि हा एक विराट एक धरायचं, म्हणजे 5 आणि 6 आणि 7 आणि किती उत्तर आले? 37. म्हणजे 37 मुलं या रांगेत आहे. एकूण मुलं किती आहे? 34. मग आपल्याला रांगेतील मुलं निघाले पहा. रांगेतील मुले किती आली? 37. आता आपल्याला मध्यभागी उभा असणारा पाहिजे उमेश. मग मध्यभागचा नंबर काढताना काय करायचं? या 37 मध्ये 1 मिळवायचा, 38, आणि 38ला 2 ने भागायचं. बे एक बे आणि बे 9 18, म्हणजे 19. म्हणजे उमेशचा क्रमांक किती असणार आहे? 19वा असणार आहे. उमेश किती असणार आहे? 19वा. अतिशय सोपा प्रश्न आहे. अशा प्रकारचा प्रश्न, रांगेतला प्रश्न हमखास येतो बा परीक्षेला. हमखास प्रश्न म्हणजे गुण मिळवून देणारा प्रश्न आहे आणि सोपा प्रश्न असतो. पुढचा प्रश्न घेऊ आपण आता. घरातून शाळेत जाताना गौरीचे तोंड किती वेळा दक्षिणेला असेल? पाहता आता आपल्याला दिशा माहिती पाहिजे. आपल्याला दिशा पहा. दिशावर आधारित प्रश्न आल्यानंतर वर दिशा असते उत्तर, खाली असते दक्षिण, त्यानंतर आपल्या डाव्या हाताला असते पश्चिम, उजव्या हाताला असते पूर्व, आणि या ठिकाणी पूर्व आणि दक्षिण मध्ये असते आग्नेय. आदन, इथं नैऋत्य असते आदन पवा, इथं वायव्य असते, आणि इथं ईशान्य असते. हे दिशा लक्षात ठेवायच्या बा. आदन पवा वैपू हा शब्द लक्षात ठेवायचा बा. म्हणजे दिशा कोणते? हा प्रश्न सोपा आहे. या प्रश्नाला हे लागणार नाही, परंतु हे दिशांचा क्रम आपण लक्षात ठेवायचा आहे. आदन पवा उईपू, आदन पवा उईपू. हे का सांगितलं की या प्रकारचे प्रश्न परीक्षेला येऊ शकतात. हाच प्रश्न येईल असं सांगता येत नाही. तर पाहता आपलं काय पाहिजे आता की यामध्ये पाहता घरातून शाळेत जाताना गौरीचे तोंड किती वेळा दक्षिणेला असते? पहा, दक्षिण दिशा खालची आहे. पहा आता घरातून ती निघाली. पाहता म्हणजे तिचं तोंड पहा एकदा किती झालं? एकदा. इथं झालं एकदा झालं. नंतर पुढं तर परत इकडे झाली, त्याचा अशी निघाली, ती अशी निघालेली आहे. इकडे उत्तर आहे पहा. पुढे इकडे ती निघालेली पाहायला. पहा आता पहा एकदा झालं का? त्यानंतर ती पूर्वेला निघाली. पूर्वेला निघाली आहे. आता इथं पहा, इथं झालं दक्षिण. पाहिलं एकदा दुसऱ्यांदा आलं इथं. मी तर दुसऱ्यांदा. आता पुन्हा ती आता इकडं पश्चिमेला चालली बा. पुन्हा तिसऱ्यांदा तोंड झालं दक्षिणेला बा. नंतर पुन्हा ती आता चालली बा पूर्वेला चाललेली आहे. पुन्हा या ठिकाणी चौथ्या वेळा तोंड घालायचं दक्षिणेला, आणि नंतर इकडे
पश्चिमेला चाललेली, पश्चिमेला. म्हणजे एकदा, दोनदा, तीनदा आणि चारदा. म्हणजे एकदा, दोनदा, दोनदा, तीनदा आणि चारदा. म्हणजे तिथं चार वेळा जे तोंड दक्षिणेला झाले असणार आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न घेऊ पाहता. अनुश्रीचा जन्म 8 जुलै 2007 ला रविवारी झाला, तर तिचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल? दिलेली माहिती वाचायची आणि त्याप्रमाणे कृती करत जायचं. पाहता अनुश्रीचा काय बा जन्म कधी झाला बा? 8 जुलै 2007 झाला. कधी झाला तो? रविवारी झाला. रविवार. आता हा झाला तिचा जन्म झाला. आता पहिला वाढदिवस पुढच्या वर्षी असेल ना तो पहिला वाढदिवस. कधी असणार तो? 8 जुलै 2008 ला असणार पहा. आता दरवर्षी जर लीप वर्ष नसेल तर दिवस 1 ने वाढतो. लीप वर्ष असेल तर दिवस 2 ने वाढतो. पहा त्या ठिकाणी 2008 हे लीप वर्ष आहे आणि फेब्रुवारी नंतरच म्हणजे आहे पहा. म्हणजे लीप वर्ष म्हणजे काय, ज्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो त्याला लीप वर्ष म्हणतात, किंवा ज्या वर्षामध्ये 366 दिवस असतात त्याला लीप वर्ष म्हणतात पहा. म्हणजे या ठिकाणी 8 जुलै 2008 ला रविवार नाही, सोमवार नाही, इथं असणार आहे मंगळवार. म्हणजे पहिला वाढदिवस कधी असणार आहे? मंगळवारी. आता दुसरा वाढदिवस तो कधी असणार आहे? 8 जुलै 2009 ला. 9 म्हणजे सामान्य वर्ष आहे, म्हणजे फक्त दिवस हा 1 ने वाढतो. म्हणजे बुधवार. मंगळवार नंतर बुधवार. तर पहा म्हणजे उत्तराला आपलं बुधवार. पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊ आता आपण. प्रश्न चिन्हांच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय निवडा. 8, 5, 9, 7, 2, 25, 9, 7. एक तर काय असते यामध्ये अंकांची बेरीज असते, किंवा अंकांची वजाबाकी असते, किंवा अंकांचा वर्ग, किंवा अंकांचा घन असतो. आता यामध्ये काय केले पाहता. आता या ठिकाणी प्रश्न चिन्ह कुठं आहे? इथं आहे पहा. प्रश्न चिन्ह कुठं आहे? इथं प्रश्न चिन्ह आहे. म्हणजे इथं 9 आणि 7 यामध्ये कोणती क्रिया केल्यानंतर उत्तर इथं आलं पाहिजे पहा. किंवा 7 आणि 2 ह्या 2 अंकामध्ये कोणती क्रिया केल्यानंतर उत्तर 25 येतंय. किंवा 8 आणि 5 या दोघांमध्ये काहीतरी बेरीज असेल, किंवा वजाबाकी असेल, किंवा गुणाकार असेल, भागाकार असेल, या दोघांमध्ये क्रिया करायची आणि ती क्रिया करून उत्तर 9 आलं पाहिजे. आता लक्षात घ्या. आता काय, आता आपण पहिले पाहूया 8 आणि 5. आता 8 आणि 5 पहा. 8 आणि 5 या दोघांमध्ये कोणती क्रिया केल्यानंतर उत्तर 9 येते पहा. 8 मधून आपण जर 5 वजा केले उत्तर येते 3, आणि 3चा वर्ग केला उत्तर आलं 9. पुढचं पाहता 7 मधून आपण जर 2 वजा केले उत्तर येतं 5, आणि 5चा आपण जर 5चा वर्ग केला 5 5 25. इथं पाहता 9 आहे. मग हाच नियम आपण इथं वापरायचा खाली पण. 9 मधून 7 वजा केले उत्तर येते 2, आणि 2चा वर्ग बरोबर 4. म्हणजे पर्याय नंबर 1 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे.
म्हणजे अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की प्रश्नचिन्ह ज्या ठिकाणी असतं एक तर 9 आणि 7 यांच्यामध्ये कोणती क्रिया असेल पहा, किंवा 25 आणि 9 ह्या दोघांमध्ये कोणती क्रिया असेल हे पाहायचं आहे. पुढचं पाहता, आता हा वेन आकृती आहे. अतिशय सोपा प्रश्न असतो वेन आकृत्यांचा. पुढील वेन आकृती निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर पर्यायातून निवडा. तर त्रिकोणामध्ये कोणकोणती संख्या आहे? 12, 9 आणि 12, 9 आणि त्रिकोणामध्ये 12 आहे, 9 आहे, 7 आहे. त्यानंतर वर्तुळामध्ये 4 आहे, 6 आहे, 7, 5 नाही, 5 नाही. त्यानंतर आयतामध्ये 7, 7, 7, 6 आणि 5. आता आपला प्रश्न विचारला, फक्त त्रिकोण व फक्त वर्तुळात असणाऱ्या अंकांची बेरीज किती आहे? पहा, फक्त त्रिकोण कुठे पहा, फक्त त्रिकोण आणि फक्त वर्तुळ म्हणजे दोघांमध्ये पहा, म्हणजे हा जो अंक आहे ना, फक्त त्रिकोण आणि फक्त वर्तुळात म्हणजे 4, म्हणजे 12 आणि 4 पहा. फक्त त्रिकोणामध्ये कोणता अंक आहे? 12. फक्त वर्तुळात कोणता अंक आहे? 4. या दोघांची बेरीज करायची पहा आता. 12 आणि 4 बरोबर 16. म्हणजे उत्तर आलं आपलं 16. अतिशय सोपा प्रश्न असतो हा. पुढचा पाहता, तिन्ही आकृत्यामध्ये असणारा सामायिक अंक कोणता? तिन्ही आकृती पहा. आता आपण 12 घेतला फक्त त्रिकोणात आहे, 4 घेतला फक्त वर्तुळात आहे पहा. आपण हा जो 6 घेतला तो आयतामध्ये आहे आणि वर्तुळात आहे, तो त्रिकोणात नाही. म्हणजे पहा तिन्हीमध्ये कोणता आहे? हा जो 7 आहे, 7 जो अंक आहे कडे आहे. 7 अंक काय सर्व ठिकाणी आहे, म्हणून पर्याय नंबर 1, 7 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहता, पुढील वेन आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. पाहता, फक्त चौकोन व फक्त वर्तुळात असणाऱ्या अंकांचा गुणाकार. आता फक्त चौकोनामध्ये पहा, फक्त चौकोनामध्ये कोणता अंक आहे? 5. आणि फक्त वर्तुळात कोणता अंक आहे? 4. मग आपण फक्त चौकोनाचा अंक 5 घेऊया, फक्त वर्तुळाचा अंक 4 घेऊया आणि या दोघांचा गुणाकार करूया. 5 चोक 20. आपलं उत्तर येते पर्याय नंबर 1. हे या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय नंबर 1, 20 हे उत्तर पहा. म्हणजे वेन आकृत्यावर आधारित परीक्षेला किती प्रश्न असतात? 3 प्रश्न असतात. हे आपले 6 गुण हातचे मार्क आहे पहा. 3 प्रश्न 6 गुण. पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. तर वृंद, भारा, चवट. वृंद, भारा, चवट. पाहता हे शब्द कोणते पहा? हे समूहदर्शक शब्द आहे पहा. गवताचा भारा. पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या गटाशी जुळणारं पद आपल्याला ओळखायचं आहे. आता हा जो मराठीचा अभ्यास पाहिजे, म्हणजे बुद्धिमत्ता हा जो विषय असतो त्यामध्ये मराठी आहे, इंग्रजी आहे, गणित आहे. सर्व विषयांचा सार म्हणजे बुद्धिमत्ता असतो. सर्व विषयांचा सार आहे. त्यामध्ये इंग्रजीची अक्षरमाला देखील असते पहा. त्यानंतर मराठीचे समानार्थक शब्द
त्यावर सुद्धा प्रश्न असतात. समूहदर्शक शब्द, सर्व या ठिकाणी पिल्लूदर्शक शब्द, या सर्वांचा जो अभ्यास आहे हा बुद्धिमत्ता या विषयामध्ये येत असतो बा. आता पहा, वृंद, भारा, चवर, त्यामध्ये कोणता पर्याय बसतो बा? ताफा. पर्याय नंबर जो 4 आहे, 2 आहे, हा ताफा बसतो. पुढचा प्रश्न घेऊ आता. पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद ओळखायचं. पहा त्या ठिकाणी 50, 32 आणि 72. पहा आता काय केलं पाहतं. 50 नीट निरीक्षण केलं. पहा 50, 32 आणि 72. 50 हे 25 ची दुप्पट आहे, किंवा 50 ची निम्म 25 आहे, 32 निम्म 16 आहे, 72 निम्म 36 आहे. पहा म्हणजे या ठिकाणी पाहता आता गटात बसता आपल्याला काय पाहिजे, गटात जुळणार पद ओळखायचं. पहा म्हणजे आपण या ठिकाणी जर पाहिलं पहा, जो 2 पर्याय आहे, आपण जर इथं 2 ठेवला पहा, 2 चे निम्म केलं बरोबर बसतोय. पहा ही पण वर्ग संख्या. पहा म्हणजे 25 वर्ग संख्या आहे, 16 वर्ग संख्या आहे, 36 वर्ग संख्या आहे. आणि आपण जर या आपण 2 हा पर्याय ठेवला, ते 2 ठेवला तर 2 चे निम्म इथे 1 सुद्धा काय आहे, वर्ग संख्या आहे. म्हणजे पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. तात्पर्य, सारांश, भावार्थ. पहा गटाशी जुळणार पद सोपं आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे. पहा तात्पर्य, सारांश आणि भावार्थ. काय याचं उत्तर काय असेल पाहता. मग उत्कटता तर नाहीच, उत्कटता नाहीये, चातुर्य पण नाही. पहा तात्पर्य, सगळ्या गोष्टीचं तात्पर्य असतं. पहा उत्कटता येत नाही, अंदाज पण येत नाही, चातुर्य येत नाही. पहा भावार्थ सगळे हे आशय हा शब्द यामध्ये बसतोय. तात्पर्य, सारांश, भावार्थ आणि आशय. आता पहा, पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. 7213, 5408, 3279. यामध्ये पाहता 7213, 5408, 3279. आता यामध्ये काय दिसतं पहा, जितक्या संख्या मोठ्या त्यामध्ये काय असतं, त्या अंकामध्ये क्रिया असते. पहा एक तर अंकांची बेरीज समान असते. 7 2 9 1 10 11, 10 7 2 9 1 10 ती 13, 5 4 9 8 14. म्हणजे बेरीज तर येत नाही. मग अंकामध्ये काहीतरी क्रिया असते. पहा अंकातला गुणाकार असतो, पहिला किंवा दुसरा अंकांचा गुणाकार असतो, किंवा पहिला तिसरा अंक गुण असतो. पाहता जर तुम्ही तर निरीक्षण केलं नीट, पहा हा जो 7 आहे आणि हा 3 आहे, 7 गुणिले जर 3 केलं, पहा 7 त्रिक उत्तर येतं आपलं 21. पहा म्हणजे पहिला अंक गुणिले शेवटचा अंक बरोबर मध्ये 2 अंक. तिथं पाहता पहिला अंक कोणता आहे, 5, शेवटचा कोणता आहे, 8. 5 8, 5 गुणिले 8 बरोबर 40. 5 8 40. 3 पहिला अंक 3 आहे आणि शेवटचा अंक 9 आहे. 3 गुणिले 9 उत्तर येते 27. इथं पाहता
आता कोणतं पहा असाच पर्याय कोणता आहे पहा आता आपण पहिला घेऊ आता 2169 पाहता पहिला 2 गुणिले 9 बेनऊ 18 18 आहे की नाही म्हणजे पर्याय नंबर 1 बसत नाही. आता दुसरा पहा 9354 यामध्ये पहा 9 गुणिले 4 9 गुणिले 4 बसतंय का 9 चोक 36 म्हणजे हा पर्याय बसत नाही. पुढचं पहा 6 पाहिजे 6 आणि 7 आहे 6 7 42 पहा बसते पहा म्हणजे पहिला अंक आणि शेवटचा अंकांचा जर आपण गुणाकार केला ती मधली संख्या उत्तर येते म्हणजे पहा पर्याय नंबर 3 हे उत्तर आहे पहा. शेवटचं पाहू पहा 7 49 हे पण बसत नाहीये म्हणजे पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पहिला अंक आणि शेवटचा अंक यांचा गुणाकार अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेला हमखास असतो. जितकी संख्या मोठी संख्या दिसली की त्यामध्ये अंकांचे बेरीज असते अंकांचा गुणाकार असतो अंकांमध्येच क्रिया असते पहा. पुढचं पाहता प्रश्न आकृती यामध्ये तर गटाशी जुळणार पद पाहिजे आपला गटाशी जुळणार पद पहा यामध्ये बदल होत गेलाय पाहता. यामध्ये कशा प्रकारे कोणती आकृती असेल पहा नीट जर आपण निरीक्षण केलं त्यामध्ये पर्याय नंबर 2 ही आकृती यामध्ये बसते पहा. निरीक्षण करायचं पर्याय नंबर 2. पुढचं पाहूया का एका सांकेतिक भाषेत मांजराला वाघ म्हटले वाघाला कुत्रा म्हटले कुत्र्याला शेळी म्हटले शेळीला मांजर म्हटले तर घराचे बघा मांजर मांजराला काय म्हटलं वाघ म्हटलंय वाघाला काय म्हटलं वाघाला काय म्हटलंय कुत्रा म्हटलं कुत्र्याला काय म्हटलंय कुत्र्याला म्हटलंय शेळी आणि शेळीला काय म्हटलंय शेळीला म्हटलंय मांजर. आता पहा घराचे राखण कोण करतोय पहा कुत्र्याला काय म्हटले आता घराचे राखण कोण करतो कुत्रा करतो पण कुत्र्याला काय म्हटले पहा शेळी म्हटलेलं आहे म्हणजे पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर येते शेळी म्हणजे घराचे राखण शेळी करतो कारण कुत्र्याला काय म्हटलेलं आहे शेळी म्हटलेलं आहे कुत्र्याला शेळी म्हटलं म्हणून या ठिकाणी घराचे राखण करणारा कोण आहे मग शेळी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचं पाहता एका सांकेतिक भाषेत बेन BEN बरोबर CDO पीक बरोबर QHH हट बरोबर ITU तर DON म्हणजे काय पाहता काय पाहिजे BEN BEN च CDO कसं झालं पहा CDO कसं झालं पहा B च्या नंतर C आणि E च्या अगोदर D पुन्हा पाहता N च्या नंतर O म्हणजे एक पुढचं अक्षर घेतलं एक मागचं अक्षर घेतलं पाहता पीक आता पीक पाहता पीक आता पी नंतर पाहता QHH पाहता काय केलं तर पीचे नंतर घेतलं इथं आणि आयच्या अगोदरच घेतले पाहिजे इथं पहा आयच्या काय केलं अगोदर घेतलंय पहा आणि GH म्हणजे एक पुढचं अक्षर एक मागचं अक्षर पहा हट
हर्ष शब्द कसा आहे पाहता, HI पुढचं अक्षर घेतलं बा, यूच्या टी अगोदर घेतलंय बा, आणि एस यू नंतर घेतलं. मग आपलं पाहायचं डॉन. डीच्या नंतर कोणते अक्षर आहे, डीच्या नंतर आहे ई. आता ओच्या अगोदर कोणतं अक्षर आहे, एन. आणि एनच्या नंतर कोणतं अक्षर आहे, पाहता ई. पा डीच्या नंतर कोणतं अक्षर पहा, डीच्या नंतर कोणतं अक्षर आहे, ई. ओच्या अगोदर पहा ABCDEFGHIJKLMN, तिथे एन पहा, एन. आणि NO म्हणजे ENO, पर्याय नंबर 3 हे या ठिकाणी बसते पहा. पुढचं पाहता, एका सांकेतिक लिपीत चिन्हाऐवजी अंक वापरले आहेत, त्याचे निरीक्षण करून त्या पुढील प्रश्न उत्तर द्या. पाहता आता अधिक म्हणजे काय पहा, ते चौकोन म्हणजे अधिक, त्यानंतर वर्तुळात अधिक म्हणजे गुणिले, तर त्रिकोण बरोबर काय, त्रिकोण बरोबर किती. त्रिकोण बरोबर किती हा प्रश्न विचारला आहे. पण या ठिकाणी त्यांनी हे दिलंच नाही ना. पाहता लक्षात घ्या, वर्तुळ म्हणजे काय, आपलं काय पाहिजे बा, त्रिकोण बरोबर किती आहे, 5. आता 5 उत्तर कोणत्या संख्येचे पाहू आपण. आता वर्तुळ म्हणजे काय पाहता, वर्तुळ म्हणजे 4. वर्तुळ म्हणजे किती, वर्तुळ बरोबर म्हणजे 4 आले पहा. आणि जे आहे गुणिले म्हणजे काय, 2 म्हणजे 42 येतं पहा, हे येत नाही. नंतर पाहता चौकोन म्हणजे 6, आणि वर्तुळ म्हणजे 4, 64 हे पण येत नाही. वर्तुळ म्हणजे किती आहे, 4, आणि वजा म्हणजे 1 हे पण येत नाही पहा. आता उलटा त्रिकोण 8, आणि स्टार म्हणजे 3. चारी पर्याय प्रश्नच चुकीचा आहे पाय. पुढचा घेऊ आपण प्रश्न. तुम्हाला ज्या गावात जायचे आहे त्या गावची बस स्थानकावर आल्यावर तुमची योग्य कृती कोणती. पहा, तुम्हाला ज्या गावाला जायचे आहे त्या गावची बस स्थानकावर आल्यावर तुमची योग्य, इतरांना ढकलून बसमध्ये चढेल, बरोबर आहे का, नाही. जागेवरून इतरांशी भांडेल, हे पण चुकीचं आहे. जागा न मिळाल्यास बस कंडक्टरशी भांडेल, हे पण चुकीचं आहे. आणि रांगेने बसमध्ये जाईन, हे बरोबर आहे. पर्याय नंबर 4 हे बरोबर आहे. शिक्षकांनी तुमच्या मित्रांच्या भाषणाचे खूप कौतुक केले तर तुम्ही काय करा, शिक्षकांची अबोला धरेल, चुकीचं आहे. मित्रांशी बोलणार नाही, हे पण चुकीचं आहे. आपलेच चित्र चांगले आहे असं सर्वांना सांगेन, आणि मित्रांचे अभिनंदन करेन, हे पर्याय बरोबर आहे. तर अशा प्रकारे आज आपण त्या ठिकाणी फेब्रुवारी या महिन्याची प्रश्नपत्रिका सोडून घेतलेली आहे. पुढील तासिकेला आपण दुसरी बुद्धिमत्ता याच विषयाचे पेपर सोडून घेणार आहोत. या ठिकाणी आता आपण थांबूया. धन्यवाद.